बॉलिवूडमध्ये सध्या एका मोठ्या सिनेमाबद्दल जबरदस्त चर्चा सुरू आहे. जवानचं डायरेक्शन केलेले ॲटली कुमार यांच्या आगामी ॲक्शन मूवीसाठी ते आता सज्ज झाले. पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे हा प्रोजेक्ट जिथे आधी सलमान खान सोबत होणार होता तिथे आता साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन लीड रोलसाठी फायनल झालाय. हा निर्णय का घेतला गेला आणि या मेगा बजेट चित्रपटात आणखी कोणते कोणते सरप्राईज असणार आहेत हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण आपल्याला लवकरात लवकर 1K सबस्क्राईबर पूर्ण करायचंय. त्यात तुमचं मोलाचं सहकार्य लाभावे हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला बिना लांबड लावता व्हिडिओला लगेच सुरू करूया. टिपिंग मूनच्या रिपोर्टनुसार ॲटली यांनी आधी सलमान खानला पुनर्जन्मावर आधारित 600 कोटींचा बिग बजेट मूवी जो की ऍक्शन मूवी होणार होता याचा विचार केलेला. सन पिक्चरच्या बॅनर खाली हा ग्रँड प्रोजेक्ट बनणार आहे. मात्र सलमानच्या अलीकडील काही चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील साधारण प्रदर्शन बघून ॲटलीने हा निर्णय पुन्हा विचारात घेतला. त्यांना असा ऍक्टर पाहिजे होता जो की संपूर्ण भारतात मोठी ओळख निर्माण करू शकेल आणि त्यासाठी अल्लू अर्जुन पेक्षा चांगला पर्याय कोण असू शकेल. पुष्पामुळे त्याची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे आणि आता तो थेट बॉलिवूडमध्ये धडकणार आहे. ही फिल्म अल्लू अर्जुनसाठी केवळ एक मोठा प्रोजेक्ट नाही, त्याची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री करून देऊ शकते. साऊथच्या मूवीज मध्ये त्याने आधीच आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि आता हिंदी मूवीज मध्ये देखील तो आता आपली जादू दाखवणार आहे. हा मूवी फक्त जबरदस्त स्टंट ऍक्शन आणि यापुरता मर्यादित नाही, यात ग्लॅमरचाही तडका असणार आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटात 3 मुख्य अभिनेत्री असणार आहेत आणि त्यात जान्हवी कपूर लीड रोल मध्ये असणार आहे. सध्या तरी हा मूवी प्री प्रोडक्शनच्या टप्प्यात आहे. वर्षाअखेर शूटिंग पण सुरू होण्याची शक्यता आहे. या मूवीमध्ये अल्लू अर्जुनसह आणखी एका मोठ्या अभिनेत्याला घेतलं जाणार असल्याची पण चर्चा आहे. त्यामुळे कास्टिंग बद्दल प्रचंड उत्सुकता तर आहे. त्याचबरोबर ॲटलीचा दमदार दिग्दर्शन, 1600 कोटी बजेट, अल्लू अर्जुन असं एवढं सगळं समीकरण जुळून आलं तर बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी तर फिक्स आहेत. या सर्व गोष्टींमुळे तर या वर्षातला सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर होण्याची पण शक्यता आहे. पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुनची ही सगळ्यात मोठी फिल्म असणार आहे. त्याचबरोबर सलमान खानचा सिकंदर मूवी पण या ईदला येणार आहे. सिकंदर मूवीच्या ट्रेलरला बघितल्यावर तर असं वाटते की हा मूवी बॉक्स ऑफिसवर तर धुळा करणार आहे. जर असं झालंच तर ॲटलीला त्याच्या निर्णयावर पश्चाताप पण होऊ शकतो, कारण सलमान खानचे सध्या दिवस जरी वाईट सुरू असले तरी पण त्याच्यामध्ये बॉक्स ऑफिसवर धुळा करण्याची क्षमता तर नक्कीच आहे. मग आता ॲटलीचा निर्णय वरती ठरेल की त्याने सलमान खानला न घेऊन खूप मोठी चूक केली हे तर समजेल आपल्याला मूवी रिलीज झाल्यानंतरच, पण त्याला अजून खूप काळ आहे. तोपर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हाच पण जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की अल्लू अर्जुन बरोबर आहे की सलमान खान. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.